मित्रांनो, आपण ऑनलाईन तक्रार करू शकतो. माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन आपल्याला तक्रार करता येते. तर आपण ऑनलाईन तक्रार करण्यासाठी अर्जदार लॉग इनला क्लिक करायचे. अर्जदार लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथे मोबाईल नंबर विचारतो आणि पासवर्ड विचारते. जो आपण रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर दिलेला आहे तो. जर आपल्याला पासवर्ड माहीत नसेल तर आपण फॉरगेट पासवर्डला क्लिक करायचे. फॉरगेट पासवर्डला क्लिक केल्यानंतर आपण इथे आपला जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आणि त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आणि सेंड OTPला क्लिक करायचे. सेंड OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP येईल. आपण तो OTP टाकायचा आणि आपला पासवर्ड चेंज करून घ्यायचा. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहू लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर आपल्याला पैसे मिळाले नसतील तर आपण ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो. ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर यावं लागेल. आल्यानंतर आपण अशा प्रकारे पेज ओपन होते. पेज ओपन झाल्यावर अर्जदार लॉग इनला आपण क्लिक करायचे. जर तुम्ही कम्प्युटरवरून फॉर्म भरला असेल तर तुमच्याजवळ यूजर ID आणि पासवर्ड तुम्हाला टाकावं लागेल. पहिले सुरुवातीला आपल्याला वर मोबाईल नंबर टाकायचा, त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आणि खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आणि लॉग इन करायचे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होते. ॲप्लिकेशन सबमिटेड आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर ॲप्लिकेशन सबमिटवर क्लिक करायचे. आपण जे फॉर्म भरलेले आहेत आपले ते आपल्याला ॲप्लिकेशन सबमिटवर दिसून जातील, जेवढे फॉर्म भरलेले असतील ते. त्याच्यानंतर आता समोर आपल्याला तक्रार नोंदवायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे पहा मित्रांनो, वर ग्रीव्हन्स दिसत आहे. ग्रीव्हन्सला क्लिक करायचे. ग्रीव्हन्सला क्लिक केल्यानंतर ॲड ग्रीव्हन्सला क्लिक करायचे. ॲड ग्रीव्हन्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला ग्रीव्हन्स टाईप विचारते आणि ग्रीव्हन्स कॅटेगरी विचारते. ग्रीव्हन्स टाईपला सिलेक्ट करायचे. ग्रीव्हन्स टाईपला सिलेक्ट केल्यानंतर दोन ऑप्शन येतात, माय ॲप्लिकेशन आणि त्याच्यानंतर येते कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन. जर तुमचं स्वतःचं जर असेल तर माय ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आणि अदर कोणाचं जर असेल तर कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशनला क्लिक करायचं. तर आता आपण माय ॲप्लिकेशनला क्लिक करू. त्याच्यानंतर ग्रीव्हन्स कॅटेगरी येते. ग्रीव्हन्स कॅटेगरीमध्ये 4-5 ऑप्शन येतात. अप्रेयर फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड. जर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल तर तुम्ही अप्रेयर फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेडला क्लिक करायचं. त्याच्यानंतर DIS कंटिन्यू स्कीम. त्याच्यानंतर सरेंडर स्कीम बेनिफिट, म्हणजे जर तुम्हाला जर ही स्कीम नसेल पाहिजे तर सरेंडर स्कीम बेनिफिटला क्लिक करायचे. रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन. जर तुमचा आधार नंबर चुकले असेल तर याला क्लिक करायचे. आणि ऑदर खाली आहे ऑदर, तर ऑदरला आपण क्लिक करू. ऑदरला क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर टाकायचा, त्याच्यानंतर प्लीज डिस्क्राईब इथे टाकायचे. तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील किंवा समजा पैसे मिळाले नसतील तर इथे रिझन टाकायचं. रिझन टाकल्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आणि कॅप्चा टाकल्यानंतर सबमिटला क्लिक करायचे. मित्रांनो, आपण जी तक्रार नोंदवली ती
नोंदविल्यानंतर आपल्याला होम पेजला यायचे आहे. होम पेजला आल्यानंतर ग्रीव्हन्सला क्लिक करायची. ग्रीव्हन्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जी तक्रार सबमिट केलेली आहे ती आपल्याला इथे दिसून जाईल. इथे पहा, स्टेटसमध्ये इन रिव्ह्यू म्हणजे याची पडताळणी ते करत आहेत, पुनर्विचार करत आहेत. अशा प्रकारे आपण ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो.